यंदाची ही जी आकडेवारी पाहिली आणि यंदाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक पक्षाचा जर आपण पाहिला तर भाजपनं आपली संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली होती। भाजप आणि आम आदमी पक्षासाठी अस्तित्वाची लढाई, दिल्ली विधानसभेची निवडणूक जी आहे ती म्हणावी लागेल प्रतिष्ठेची अस्तित्वाची निवडणूक म्हणून भाजप आणि आम आदमी पक्ष जी आहे ती या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली होती आणि भाजपनं आपलं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवलेलं होतं आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून दिल्लीमध्ये गेलेले होते। भाजपच्या कल्याणकारी योजना, भाजपचे विविध मुद्दे या सर्व गोष्टींवर जास्त करून भर देण्यात आलेला होता आणि विशेष म्हणजे मतदाराला अवघे 4 दिवस असताना केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याच्यामुळे कुंभडावरचे मतदार सुद्धा ओढण्याचा भाजपचा प्रयत्न होता आणि तो सुद्धा कुठेतरी यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतं। भाजप 50 जागांवर तर आप 19 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलताना पाहायला मिळतं। दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत भाजपला दिल्याचं दिल्लीकरांनी पाहायला मिळत आहे। केजरीवाल यांच्या आपवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, मद्य धोरण घोटाळ्यामध्ये तुरुंगवारी केजरीवाल, मनीष सिसोदिया यांची, हे देखील दिल्लीकरांसाठी कुठेतरी क्लेशदायक होतं आणि त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं। 27 वर्षांनंतर 1993 नंतर देशाच्या राजधानीमध्ये भाजपचं कमळ फुलणार। मोदींच्या